मी आता या टीचमेंट वर काही व्हिडिओ लिंक टाकले आहेत, अभ्यासक्रम टाकलाय, तो दिसतो का तुम्हाला सगळ्यांना? हो दिसतो. अच्छा, म्हणजे तिथे तुम्हाला अभ्यासक्रम कोणता आहे, कमी कोणता झाला ते पण टाकले. ते पाहिलं? कोणी कोणी पाहिलं? मी टाकल्यावर नोटिफिकेशन येत असेल ना तुम्हाला? येतं का नोटिफिकेशन की मी पोस्ट केलंय तिथे म्हणून? हो मॅडम येतो. अरे वा, छान. म्हणजे मी तिथे जे जे काही अभ्यासाचं मटेरियल टाकेल, स्टडी मटेरियल म्हणून, तर ते तुम्हाला नोटिफिकेशन येत जात आहे. म्हणजे चांगली गोष्ट आहे की तुम्हाला तिथे तिथे पाहता येतं. चला, आता आपण अभ्यासाला सुरुवात करूया. ते सर्व नियम पालन करा. चला, अभ्यासाला सुरुवात करूया. विषय घेतलेला आहे मराठी युवक भारती इयत्ता 12वी. आपण आज व्याकरणाचा भाग घेतलेला आहे. व्याकरणाच्या भागामध्ये आपण मागे वाक्य प्रकार, वाक्य रूपांतर अभ्यासलेलं आहे. त्यानंतरचा घटक आहे समास. समास यापूर्वी तुमचं थोडंफार झालेलं आहेच. पुन्हा एकदा आवृत्ती म्हणून सुरुवातीला समास म्हणजे काय ते समजून घेऊया आणि मग समासाचे प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत. पहा, भाषेचा उपयोग करताना आपण शब्दांची काटकसर करतो. तुम्हाला माहितीये ना, आपण पैशांची जशी बचत करतो, साठवतो, त्याप्रमाणे भाषेच्या बाबतीत पण आहे. शब्दांची काय करतो आपण? काटकसर करतो. म्हणजे कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त बोलायचं असा त्याचा अर्थ. 2 किंवा अधिक शब्दांऐवजी आपण एकाच शब्दाचा उपयोग करतो. म्हणजे 2-3 शब्द वापरण्याच्या ऐवजी एकच शब्द वापरायचा. त्याचं उदाहरण पाहू आपण. आता उदाहरणार्थ, चंद्राचा उदय असे न म्हणता आपण काय म्हणतो? चंद्रोदय. तसेच सूर्याचा उदय असे न म्हणता आपण म्हणतो सूर्योदय. म्हणजेच काय करतो आपण? भाषेची शब्दामध्ये काटकसर करतो. कमीत कमी शब्दात छान मांडणी करता येते. पोळीसाठी पाट असे न म्हणता आपण म्हणतो पोळपाट. असं कोण म्हणते का पोळीसाठी पाट घ्यायचंय मग पोळी लाटायची असं न म्हणता आपण पोळपाटावर पोळी लाटायची. म्हणजे का? तरी ते शब्दांची काटकसर केली जाते आणि भाषा त्यामुळे सुद्धा सुंदर होते. आता आणखी एक उदाहरण घेऊ. बटाटे घालून तयार केलेला वडा असे न म्हणता आपण काय म्हणतो? बटाटे वडा. आपण असं म्हणत नाही बटाटे घालून केलेला वडा, असं म्हणता बटाटे वडा असं म्हणतो. म्हणजे काय करतो? तर आपण शब्दांची काटकसर करतो, बचत करतो. शब्दांच्या अशा एकत्रीकरणास समास असे म्हणतात. आणि असे शब्द एकत्र करणं त्याला म्हणायचं आहे समास. सम अधिक अस, हे लक्षात घ्या. सम अधिक अस, समास या संस्कृत धातूपासून समास हा शब्द तयार झाला असून त्याचा अर्थ एकत्र करणे असा आहे. समास हा शब्द तयार झालेला आहे सम अधिक अस या संस्कृत धातूपासून आणि त्या समास या शब्दाचा अर्थ आहे एकत्र करणे. एकत्र करणे. समासात एक जोड शब्द तयार करताना त्या शब्दातील परस्पर संबंध दाखविताना त्यातील विभक्ती प्रत्यय किंवा शब्द आपण घालतो. म्हणजे जो समासामध्ये आपण काय करतो? ते एकच शब्द दाखवायचा असतो, 2-3 शब्दांचा, 2 शब्दांचा मिळून जोड शब्द म्हणायचं त्याला. मग त्या शब्दात तो जोड शब्द तयार करताना काही शब्द गाळावे लागतात किंवा काही शब्द घालावे लागतात आणि त्याला समास म्हणतात. म्हणजेच काय? समास ही देखील भाषेतील काटकसर आहे. समास म्हणजे भाषेतील काटकसर, शब्दांची बचत करणं अशा अर्थाने. समास म्हणजे काय? जेव्हा 2 किंवा अधिक शब्दामधील परस्पर संबंध दाखवणारे प्रत्यय किंवा शब्द यांचा लोप होऊन त्यांचा एक जोडणारा शब्द तयार होतो. म्हणजे प्रत्यय किंवा शब्द जे जादा असतात ते लोप होतात, म्हणजे नष्ट होतात आणि एक नवीन शब्द तयार होतो. त्या शब्दाच्या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात. अशा रीतीने तयार झालेल्या या जोड शब्दाला सामासिक शब्द असे म्हणतात. जो जोड शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द असं म्हणतात.
त्याचं उदाहरण आता पाहूया आपण. पहा, पहिला शब्द घेतलाय राजाचा वाडा. मग राजाचा वाडा असं न म्हणता आपण काय म्हणणार, राजवाडा. हा झाला सामासिक शब्द राजवाडा. आणि त्याचे विग्रह करायचा किंवा स्पष्टीकरण करायचं तर राजाचा वाडा. दुसरा शब्द पाहू, राम आणि लक्ष्मण. आपण म्हणतो राम लक्ष्मण, जोडून सामासिक शब्द तयार केला, राम लक्ष्मण. नंतर साखर घालून तयार केलेला भात. आपण असं न म्हणता काय म्हणतो, साखर भात. जसं बटाटे वड्याचं म्हणतो त्याचप्रमाणे साखर घालून तयार केलेला भात न म्हणता साखर भात म्हणतो. म्हणजे आपण शब्दांची काटकसर केली आणि अशा प्रकारे सामासिक शब्द तयार केले. यातील राजवाडा, राम लक्ष्मण आणि साखर भात हे सामासिक शब्द आले आहेत. निरनिराळ्या शब्दांचा समास बनतो त्या शब्दांना समासातील पद म्हणतात. पद हे लक्षात घ्या शब्द. गणितामध्ये आहे हा शब्द पद, म्हणजे एक शब्द असं लक्षात घ्या की सामासिक शब्दामध्ये जे दोन शब्द असतात त्याला पद असं म्हणतात. पद म्हणजे शब्द. समास कसा तयार झाला हे स्पष्ट करण्यासाठी त्यात जोडल्या जाणाऱ्या शब्दांना आवश्यक ते प्रत्यय लावून किंवा काही ठिकाणी अन्य शब्दांचे सहाय्य घेऊन त्यांची फोड करावी लागते. म्हणजे समास कसा तयार झाला हे जर स्पष्ट करायचं असेल तर जे जोडलेले शब्द आहेत किंवा सामासिक शब्द आहेत त्यांना प्रत्यय लावायचं. जसं राजवाडा, मग आपण म्हणालो राजाचा वाडा, चा ह्याला म्हणायचं प्रत्यय आणि त्याची मदत घ्यायची किंवा इतर शब्दांची मदत घ्यायची आणि त्याची फोड करायची, म्हणजे तुकडे तुकडे करायचे किंवा भाग करायचे. या फोड करण्याच्या पद्धतीला या समासाचा विग्रह करणे असे म्हणतात. त्या शब्दाची फोड करणं म्हणजे समासाचा विग्रह. समास हा मराठी व्याकरणाचा महत्वाचा विषय आहे आणि हा मराठी भाषेच्या दृष्टीने हा प्रकार अभ्यासणं अतिशय महत्वाचं आहे. त्याचं उदाहरण पाहू आणखी. तोंडपाठ, मग त्याचा विग्रह कसा करायचा, तोंडाने पाठ असा ने प्रत्यय लावला. ऋणमुक्त, त्याचा विग्रह होईल ऋणातून मुक्त आणि ऊन प्रत्यय आहे, विभक्तीचे प्रत्यय आहेत. आपण तत्पुरुष समासामध्ये ते अभ्यासूया. प्रतिदिन म्हणजे प्रत्येक दिवशी किंवा दर दिवशी. सत्यासत्य, सत्य किंवा असत्य हा एक वेगळा शब्द घातला पहा इथे. लंबोदर, लंब आहे ज्याचे उदर तो, उदर म्हणजे पोट. लंबोदर कोणाला म्हणतात, गणपतीला. ज्याचं पोट लांब आहे मोठं आहे त्याला म्हणतात. म्हणून लंब आहे उदर ज्याचे तो. कृष्णार्जुन, कृष्ण आणि अर्जुन हे जास्तीचे शब्द घातलेत. म्हणजे कधी कधी विभक्तीचे प्रत्यय वापरले जातात किंवा इतर जास्तीचे शब्द घालूनही त्याचा विग्रह केला जातो. ही अशी उदाहरणं लक्षात ठेवा. आता पाहूया आपण पुस्तकामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे. खालील वाक्य वाचून त्यातील अधोरेखित शब्दांची वैशिष्ट्ये लक्षात घ्या. आता वाक्य वाचायची आणि अधोरेखित म्हणजे खाली रेषा मारलेले शब्द आहेत त्याचा काय विशेष आहे ते समजून घेऊ. पहिलं वाक्य, सैनिक सीमेवर पहारा करताना प्रतिक्षण सतर्क असतात. प्रतिक्षण म्हणजे प्रत्येक वेळेला, प्रत्येक क्षणाला. इथे अधोरेखित शब्द आहे प्रतिक्षण. दुसरं वाक्य, त्याने आपले तन मन धन राष्ट्रार्पण केले. राष्ट्रार्पण म्हणजे राष्ट्राला अर्पण हा शब्द अधोरेखित केलाय, सामासिक शब्द. 3, सज्जन व्यक्ती योग्यतेचा विचार करतेच. योग्य अयोग्य, योग्यता याचा विग्रह होतो, हा शब्द अधोरेखित केलाय. 4, लंबोदराला मोदक प्रिय आहेत. लंबोदर हा सामासिक शब्द. आता जे अधोरेखित शब्द केलेले आहेत आपण त्याची वैशिष्ट्ये आपण पाहूया. त्यावरून कृती करायची आहे. 1, अधोरेखित शब्दांमध्ये दडलेले 2 शब्द ओळखून चौकटी पूर्ण करा. हे अधोरेखित केलेले शब्द होते आपण, त्यामध्ये 2 शब्द आहेत. कोणते कोणते ते मी इथं लिहून घेतलेत. त्यामध्ये पहिला शब्द होता प्रतिक्षण. 2 शब्द आहेत यामध्ये, प्रति आणि क्षण म्हणजे प्रत्येक क्षण. दुसरा शब्द राष्ट्रार्पण, याच्यामध्ये 2 शब्द आहे, राष्ट्र आणि अर्पण.
तिसरा शब्द योग्यायोग्य, इथे पण दोन शब्द दडलेले आहेत, योग्य अयोग्य. चौथा शब्द लंबोदर, लांब किंवा लंब उदर. अशा प्रकारे या चौकटीमध्ये आपण शब्दाच एका सामासिक शब्दात दोन शब्द दडलेले आहेत ते आपण ओळखून चौकटी पूर्ण केलेल्या आहेत. यावरून आपल्याला समास म्हणजे काय लक्षात येत आहे. कमीत कमी दोन शब्दांच्या अशा एकत्रीकरणाला समास असे म्हणतात. म्हणजे दोन शब्द एकत्रित झाले की त्याला समास असं म्हणायचं. सामासिक शब्द कशाला म्हणायचं, तर अशा प्रकारच्या एकत्रीकरणाने जो शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द म्हणतात. म्हणजे असं आपण दोन शब्द एकत्र केले की जो शब्द तयार होतो नवीन त्याला सामासिक शब्द म्हणतात. सामासिक शब्दांचा विग्रह म्हणजे काय, सामासिक शब्द कोणत्या शब्दांपासून तयार झाला हे स्पष्ट करण्यासाठी आपण त्याची फोड करून दाखवतो. या फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला सामासिक शब्दाचा विग्रह असे म्हणतात. जो सामासिक शब्द आहे तो कसा तयार झाला, मग त्याची फोड करून दाखवायची, त्याला सामासिक शब्दाचा विग्रह असे म्हणतात. ह्या तीन बाबी लक्षात ठेवा की समास म्हणजे काय, सामासिक शब्द म्हणजे काय आणि सामासिक शब्दाचा विग्रह. या तीन बाबी समजल्या की समास हा प्रकार सोपा वाटतो. आता उदाहरण पाहूया आपण की आपल्याला सामासिक शब्द दिलेले आहेत आणि त्याचा विग्रह करायचा आहे दोन रकान्यामध्ये. पहिला शब्द दिलेला आहे ज्ञानामृत, त्याचा विग्रह कसा होईल, ज्ञानरूपी अमृत किंवा ज्ञान हेच अमृत. दोन घरोघर, म्हणजे प्रत्येक घरी, आपण प्रतिक्षण केलं होतं त्याचप्रमाणे घरोघर प्रत्येक घरी. नंबर तीन अहोरात्र, अहो रात्र, अह म्हणजे दिवस आणि रात्र, अहो अह शब्दाचा अर्थ आहे दिवस, दिवस आणि रात्र. जितेंद्रिय, जितेंद्रिय, जिंकली आहेत इंद्रिय ज्याने असा तो. जितेंद्रिय, जिंकली आहेत इंद्रिये ज्याने असा तो. अशा प्रकारे सामासिक शब्द आणि त्याचा विग्रह आपल्याला करता येतो. म्हणजेच काय, तर समासामध्ये कमीत कमी किती शब्द असतात, दोन शब्द असलेच पाहिजेत. कमीत कमी मिनिमम दोन शब्द समासामध्ये असतात. त्याचप्रमाणे समासातील शब्दांना पद म्हणतात. पद म्हणजे शब्द. पहिला शब्द म्हणजे पहिले पद आणि दुसरा शब्द म्हणजे दुसरे पद. पद म्हणजे समासातला जो शब्द आहे त्या शब्दाला म्हणतात आणि पहिला शब्द म्हणजे पहिले पद, दुसरा शब्द म्हणजे दुसरे पद, हे मात्र लक्षात ठेवा. त्या दोन पदांपैकी कोणत्या पदाला प्राधान्य आहे यावरून समासाचे चार प्रकार पडतात. आता हे महत्वाचं आहे की जे शब्द दिलेले आहेत त्यापैकी कोणत्या पदाला महत्व आहे, पहिल्या पदाला महत्व आहे की दुसऱ्या पदाला महत्व आहे की कोणालाच महत्व नाही, हे जर कळत असेल तर त्यावरून समासाचे चार प्रकार केलेले आहेत. आता हे चार प्रकार आहेत तेच आपल्याला अभ्यासायचे आहेत. दोन्हीचे उपप्रकार सुद्धा आपल्याला दिलेले आहेत. पाहूया आपण आता समासाचे प्रकार. महत्वाचा प्रश्न आहे हा. आपल्याला समासाच्यासाठी 2 गुणांचे प्रश्न बोर्ड परीक्षेला येतात. समासाचे 4 प्रकार आहेत. मग ते प्रकार कशावरून केलेत तर कोणत्या पदाला प्राधान्य आहे. 3 रकाने दिलेले आहेत आपल्याला. पद प्राधान्य म्हणजे कोणतं पद महत्वाचं आहे, त्या समासाचं नाव आणि त्याची उदाहरणं दिलेली आहेत. आता पहिला जो प्रकार आहे अव्ययी भाव समासाचा, त्याच्यामध्ये पहिले पद प्रधान. प्रधान म्हणजे प्रमुख, मुख्य, हेड. पहिलं पद जे आहे ते महत्वाचं असतं किंवा प्रमुख असतं, तो अव्ययी भाव समास असतो. त्याचे उदाहरण पाहू. प्रतिदिन, दिवसेन दिवस. प्रतिदिन म्हणजे प्रत्येक दिवशी, दिवसेन दिवस म्हणजे प्रत्येक दिवशी. पहिलं पद महत्वाचं आहे प्रति, दिवस, म्हणून त्याला म्हणायचं अव्ययी भाव समास. दुसरा प्रकार आहे तत्पुरुष समासाचा. तत्पुरुष समास यामध्ये दुसरे पद महत्वाचे असते, दुसरा शब्द महत्वाचा असतो. त्याचं उदाहरण
सूर्योदय, अनपेक्षित. सूर्योदय, उदय शब्द महत्वाचा आहे. अनपेक्षित मध्ये पेक्षित हा शब्द महत्वाचा आहे, म्हणून हा झाला तत्पुरुष समास. आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे दोन्ही पदे प्रधान असलेला द्वंद्व समास. द्वंद्व म्हणजे दोन, टू. दोन्हीही पद महत्वाची किंवा दोन्हीही शब्द महत्वाचे, दोन्ही शब्द महत्वाचे असतात, प्रमुख असतात. त्याचं उदाहरण पाहू. खरे, खोटे, दोन्ही शब्द महत्वाचे. भाजी, पाला, भाजी महत्वाची, पाला महत्वाचा. म्हणजे दोन्ही पद प्रमुख आहेत, शब्द प्रमुख आहेत, त्याला म्हणायचं द्वंद्व समास. आणि शेवटचा चौथा प्रकार आहे दोन्ही पदातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो. म्हणजे पहिलं पद महत्वाचं नाही, दुसरं महत्वाचं नाही, तर तिसरंच पद कुठलं तरी महत्वाचं आहे, त्याला म्हणायचं बहुव्रीही समास. बहुव्रीही शब्द पहा आणि बोलायला पण शिका. बहुव्रीही समास. त्याचं उदाहरण अथांग, सनाथ. अथांग म्हणजे ज्याचा थांग लागत नाही असा जो तो. लंबोदर की लंब आहे ज्याचे उदर जो तो गणपती. सनाथ, नाथ आहे ज्यास असा जो तो सनाथ. अशा प्रकारे समासाचे 4 प्रकार: अव्ययी भाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. हे आपल्याला 4 प्रमुख प्रकार अभ्यासायचे आहेत आणि त्याचप्रमाणे त्याचे उपप्रकार देखील आहेत. समासाचे मुख्य आणि उपप्रकार आता आपण पाहूया. मुख्य प्रकार आपण विचारात घेतलेत, पुन्हा एकदा त्याचे उपप्रकार पाहण्यासाठी तक्ता पाहूया. समासाचे मुख्य आणि उपप्रकार, प्रमुख प्रकार आणि उपप्रकार. पहिला आहे अव्ययी भाव समास, त्याला उपप्रकार आपल्याला नाहीये. नंतर दुसरा प्रकार आहे तत्पुरुष समास, त्याचे उपप्रकार आपल्याला 3 अभ्यासायचे. आहे विभक्ती तत्पुरुष समास, दुसरा प्रकार कर्मधारय समास आणि तिसरा प्रकार आहे द्विगु समास. म्हणजे तत्पुरुष समासाचे 3 प्रकार अभ्यासायचे आहेत. नंतर तिसरा प्रकार आहे द्वंद्व समास, त्याचे उपप्रकारही 3 आहेत. इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व समास. म्हणजे दुसरा प्रकार त्याचे 3 उपप्रकार आणि तिसरा प्रकार त्याचे 3 उपप्रकार आणि चौथा प्रकार आहे बहुव्रीही समास. म्हणजे आपल्याला एकूण प्रमुख प्रकार 4 आणि उपप्रकार 3 आणि 3 6 असे एकूण 10 समासाचे प्रकार अभ्यासायचे आहेत. आणि यासाठी आपल्याला 2 गुण निर्धारित केलेले आहेत बोर्ड परीक्षेच्या साठी. चला तर पाहूया आपण पहिला प्रकार जो आहे अव्ययी भाव समास, त्याचा सविस्तर विचार करूया. आता इथे कृती दिलेली आहे तुम्हाला. खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा. आता मी तर अधोरेखित करून दिलेले आहेत. 3 वाक्य दिलेली आहेत, त्यातला सामासिक शब्द ओळखायचा, म्हणजे जोड शब्द कोणता आहे तो ओळखायचा. नागरिकांनी गरजू विद्यार्थ्यांना यथाशक्ती मदत केली. आता यथाशक्ती मी अधोरेखित केलंय, हा आहे सामासिक शब्द किंवा जोड शब्द. दुसरं वाक्य, वैभव वर्गातील कोणत्याही तासाला गैरहजर राहत नाही. गैरहजर हा शब्द मी अधोरेखित केलाय, तो जोड शब्द आहे, सामासिक शब्द आहे. तिसरं वाक्य, रस्त्याने चालताना जाहिरातींचे फलक सध्या पावलोपावली दिसतात. पावलोपावली हा जोड शब्द आहे किंवा सामासिक शब्द आहे. यावरून असे लक्षात येते की आता त्या सामासिक शब्दावरून काय लक्षात येतं, जेव्हा समासातील पहिले पद बहुधा अव्यय असून ते महत्वाचे असते. पहिले पद अव्यय असते याचा अर्थ ते मूळ रूपात येते, त्याच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही. अव्यय, बदल न होणारा शब्द, ते महत्वाचे असते. व या सामासिक शब्दाचा वापर वाक्यात क्रिया विशेषणासारखा केलेला असतो. क्रिया विशेषण म्हणून अव्ययाचा वापर केलेला असतो. क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रिया विशेषण. म्हणजेच तेव्हा अव्ययी भाव समास होतो. मग अव्ययी भाव समासाचं लक्षण सोपं आहे की समासातलं पहिलं पद अव्यय असतं, म्हणजे त्याच्या रूपात कोणताही बदल होत नाही. आणि आणखी विशेष काय तर ते क्रिया विशेषणासारखा त्याचा वापर होतो. म्हणजे जी क्रिया आहे तो शब्द करतोय त्या क्रियेबद्दल अधिक माहिती सांगितलेली असते.
म्हणजेच क्रिया विशेषणासारखा त्याचा वापर केलेला असतो त्या सामासिक शब्दाचा, तेव्हा अव्ययी भाव समास होतो. आता आपण पाहूया अव्ययी भाव समासाची काही उदाहरणं पण वेगवेगळ्या भाषेतून कशी आलेली आहेत ते पाहूया. आता त्यामध्ये पहिला भाग घेतलाय संस्कृत भाषेतील शब्द पहा. संस्कृत भाषेतून आलेले शब्द पाहूया. त्याचं उदाहरण, आता जिथे प्रति किंवा प्रत्येक असं जे अव्यय वापरलं जातं त्याची उदाहरणं, प्रतिमास, मास म्हणजे महिना, म्हणजे प्रत्येक महिन्याला, प्रतिक्षण म्हणजे प्रत्येक क्षणाला, प्रतिदिन म्हणजे प्रत्येक दिवशी किंवा दर दिवशी. आणखी एक अव्यय आहे आ, म्हणजे पर्यंत या अर्थाने वापरलं जातं. आ मरण. नंतर आणखी आ वापरलं जातं ते त्याचा अर्थ पासून, म्हणजे आजन्म म्हणजे जन्मापासून, आजीवन जीवन आहे तोपर्यंत अशा अर्थाने. पुढचा अव्यय आहे यथा, म्हणजे याचा अर्थ आहे प्रमाण. यथा विधी, यथा मती, यथा शक्ती हे जे शब्द आहेत संस्कृत भाषेतील अव्यय आहे आणि त्यापासून तयार झालेले सामासिक शब्द आहेत. वरील उदाहरणात प्रति, नंतर आ, यथा, तथा संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले शब्द आहेत. संस्कृत भाषेतले उपसर्ग आहेत हे. संस्कृत मधील उपसर्गांना अव्यय मानले जाते. संस्कृत भाषेमधले जे असे उपसर्ग आहेत त्यांना अव्यय म्हणतात. वरील उदाहरणामध्ये हे उपसर्ग प्रारंभी लागून सामासिक शब्द तयार झालेला आहे आणि शब्दाच्या सुरुवातीला ते उपसर्ग लागलेत म्हणून सामासिक शब्द तयार झालेला आहे. या उपसर्गांना सामासिक शब्दात अधिक महत्व आहे आणि हे उपसर्ग महत्वाचे. प्रति, नंतर आ, नंतर तथा, यथा अशा प्रकारचे शब्द जे आहेत अव्यय महत्वाचे आहे संस्कृत भाषेतून आलेले. आता आपण पाहूया अरबी व फारसी भाषेतील शब्द कोणते आलेत. अरबी आणि फारसी भाषेतून दर म्हणजे प्रत्येक, मग कोणते शब्द बनतात त्यापासून सामासिक, दर साल, दरडोई, दर मजल. नंतर गैर म्हणजे प्रत्येक, गैरसमज, गैरहजर, गैरशिस्त. नंतर हर म्हणजे प्रत्येक, हर रोज, हर हमेशा. नंतर बे, हे उपसर्ग लागल्यावर बेचा अर्थ आहे विरुद्ध, बेकायदा, बेमालूम, बेलाशक, बेलाईक. वरील उदाहरणात संस्कृत भाषेमध्ये फारसी व अरबी भाषेतील उपसर्ग लागून मराठी भाषेतील अव्ययी भाव समासाची उदाहरणे तयार केलेली आहेत. आता वर जे दाखवलेत ना, दर, गैर, हर, बे हे फारसी आणि अरबी भाषेतले उपसर्ग आहेत आणि त्याच्यापासून मराठी सामासिक शब्द तयार झालेले आहेत. त्याचं हे उदाहरण आपण अभ्यासलेलं आहे. यानंतर पाहूया मराठी भाषेतले शब्द पाहूया. आता मराठी भाषेतले कसे शब्द आहेत पहा. गावोगाव म्हणजे प्रत्येक गावात, गल्लोगल्ली म्हणजे प्रत्येक गल्ली, दारोदारी म्हणजे प्रत्येक दारी, घरोघरी म्हणजे प्रत्येक घरी. मराठी भाषेतील द्विरुक्ती म्हणजे डबल, पहिल्या शब्दांचीच पुनरावृत्ती म्हणजे एक शब्द डबल, घरोघरी असा पहिल्या शब्दाची पुनरावृत्ती होऊन तयार झालेले शब्द हे क्रिया विशेषणाप्रमाणे वापरले जातात म्हणून ही उदाहरणे अव्ययी भाव समासाची आहेत. ही क्रिया विशेषणाचं कार्य करतात. मराठी भाषेतले हे शब्द डबल, दुहेरी, दोनदा उच्चारले जातात. जसे शब्दांची पुनरावृत्ती होते आणि ते क्रिया विशेषणाप्रमाणे काम करतात म्हणून ही अव्ययी भाव समासाची उदाहरणे आहेत. आता त्यावरून आपल्याला कृती करायची आहे. खालील तक्ता पूर्ण करा. आता हे पांढऱ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर लाल अक्षरातले शब्द मी भरलेले आहेत. पुस्तकामध्ये तुम्हाला तिथे रिकामी जागा दिली आहे. अनुक्रम, नंबर, सामासिक शब्द आणि विग्रह. आता इथे जन्मापासून पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेले आहे तर तो विग्रह दिलेला आहे. मग सामासिक शब्द होतो आजन्म. आजन्म म्हणजे जन्मापासून. दुसरा शब्द आहे प्रतिदिन, त्याचा विग्रह होतो प्रत्येक दिवशी. तिसरा शब्द आकंठ म्हणजे कंठापर्यंत, कंठ म्हणजे गळा, गळ्यापर्यंत. नंतर चौथा शब्द आहे
व्यक्तिगणिक, व्यक्तिगणिक म्हणजे प्रत्येक व्यक्तीला. 5 दारोदारी म्हणजे प्रत्येक दारी असा त्याचा विग्रह होतो. अशा प्रकारे याचा तक्ता पूर्ण करता येतो आपल्याला. अव्ययी भाव, अव्ययी भाव हा जो समास आहे अनेक उदाहरणे सामासिक शब्द व विग्रह या पद्धतीने पुढे सोडवून दाखवली आहेत. आता मी पुढे बरीच उदाहरणं घेतलेली आहेत या समासाची, ती आपण पाहणार आहोत. या प्रकारचे समास व त्यांचा विग्रह हे केवळ पुन्हा पुन्हा वाचल्याने लक्षात राहतात. त्यासाठी समासाचे नियम वगैरे पाठ करावे लागत नाहीत. ही सूचना सगळ्यात महत्वाची, की यामध्ये समासाचे नियम वगैरे पाठ करत बसायचं नाहीये तुम्हाला अजिबात. फक्त काही उदाहरणं अभ्यासली की ते वाचल्याने आपल्या लक्षात राहतं आणि सहजपणे आपल्याला ते समजतं. नियम वगैरे पाठ करायचे नाहीत. उदाहरणावरून, शब्दांच्या वरून आपल्या ते सहजपणे लक्षात येतं. हा समासाचा सर्वात सोपा प्रकार आहे. चला पाहूया, अनेक उदाहरणं मी यावर घेतलेली आहेत. उदाहरणे पहा. आजन्म म्हणजे जन्मापासून, प्रतिवर्ष म्हणजे दर वर्षाला, आमरण मरणापर्यंत, घडोघडी प्रत्येक घडीला, गावोगाव प्रत्येक गावी, यथाशक्ती शक्तीप्रमाणे, गैरशिस्त शिस्तीशिवाय, अन्यत्र दुसऱ्याच ठिकाणी, विनाकारण कारणाशिवाय, बेवकूब, वकूब म्हणजे काय, हुशारी, वकुबाशिवाय, बेलाशक, शक म्हणजे शंका, शंकेशिवाय, बिनतोड, तोडा या शब्दाला मराठी शब्द समानार्थी उपाय म्हणजे तोडाशिवाय किंवा उपायाशिवाय, अशी उदाहरणं लक्षात ठेवली तरी पण लक्षात येतं की ही अव्ययी भाव समासाची उदाहरणं आहेत. आणखी पाहूया शब्द. यथाविधी विधीप्रमाणे, यथावकाश सावकाशीने, अविरत विना थांबता, बिनशर्त शर्तेशिवाय, शर्त म्हणजे अट, विना अट, दररोज प्रत्येक रोजी किंवा प्रत्येक दिवशी, दरमजल प्रत्येक मजलेला, गावोगावी प्रत्येक गावी, बेमालूम माहितीशिवाय, नापसंत पसंतीशिवाय. ही सगळी अव्ययी भाव समासाची उदाहरणं शब्द घेतलेले. शब्द जर तुम्ही सगळे वारंवार वाचले, वहीच्या पानावर लिहून काढा यामध्ये कोणकोणते शब्द आलेले आहेत ते अव्ययी भाव समासाची उदाहरणं. आणखी नालायक लायक नसलेला, दारोदार प्रत्येक दारी, रस्तोरस्ती प्रत्येक रस्ते, दिवसेंदिवस प्रत्येक दिवशी, प्रतिदिन प्रत्येक दिनी, रीतसर रीतीनुसार, पदोपदी प्रत्येक पदी, खेडोपाडी प्रत्येक खेडी, गल्लोगल्ली प्रत्येक गल्ली. ही सर्व अव्ययी भाव समासाची उदाहरणं आहेत. पहा आता पुन्हा एकदा आवृत्ती वजा काही शब्द पाहूया. अव्ययी भाव समास. जेव्हा समासातील पहिले पद किंवा शब्द बहुधा अव्यय असून ते महत्वाचे असते आणि या सामासिक शब्दाचा उपयोग क्रिया विशेषणासारखा केलेला असतो, तेव्हा त्याला अव्ययी भाव समास असे म्हणतात. पहिले पद महत्वाचे असते आणि बहुधा ते अव्यय असतं. अव्यय म्हणजे बदल न होणारं आणि त्याचा शब्दाचा वापर क्रिया विशेषणासारखा केला जातो, तेव्हा अव्ययी भाव समास होतो. आता पाहूया उदाहरण क्रमांक 1. दररोज म्हणजे प्रत्येक दिवशी. दररोज हा सामासिक शब्द आहे, तर प्रत्येक दिवशी हा त्याचा विग्रह आहे. यामधील पहिले पद महत्वाचे असून दररोज हे एक क्रिया विशेषण अव्यय आहे, त्यामुळे त्याला अव्ययी भाव समास असे म्हणतात. दररोज. दुसरा शब्द आमरण मरणापर्यंत. आमरण हा एक सामासिक शब्द आहे, तर मरणापर्यंत हा त्याचा विग्रह आहे. या शब्दामध्ये आ हा संस्कृत मधील उपसर्ग आहे. संस्कृत मध्ये उपसर्ग हे अव्यय म्हणून वापरले जाते, त्यामुळे त्याला अव्ययी भाव समास असे म्हणतात. तिसरं उदाहरण पाहूया. बिनशर्त कोणत्याही अटीशिवाय किंवा कोणत्याही शर्तीशिवाय. बिनशर्त हा एक सामासिक शब्द आहे,
तर कोणत्याही अटीशिवाय हा त्याचा विग्रह आहे. या शब्दामध्ये बिन हा फारसी उपसर्ग असून त्यातील पहिले पद महत्वाचे आहे, त्यामुळे त्याला अव्ययीभाव समास असे म्हणतात. आणखी उदाहरण पाहू. बिन तक्रार, कोणत्याही तक्रारीशिवाय. बिन तक्रार हा एक सामासिक शब्द आहे, तर कोणत्याही तक्रारीशिवाय हा त्याचा विग्रह आहे. या शब्दामध्ये बिन हा फारसी उपसर्ग असून त्यातील पहिले पद महत्वाचे आहे, त्यामुळे त्याला अव्ययीभाव समास असे म्हणतात. पुढचं उदाहरण पाहूया. बिनधास्त, कोणत्याही धास्तीशिवाय म्हणजे भीतीशिवाय. बिनधास्त. बिनधास्त हा एक सामासिक शब्द आहे, तर कोणत्याही धास्तीशिवाय हा त्याचा विग्रह आहे. या शब्दामध्ये बिन हा फारसी उपसर्ग असून त्यातील पहिले पद महत्वाचे आहे, त्यामुळे त्याला अव्ययीभाव समास असे म्हणतात. उदाहरण 6 पाहू. यथाशक्ती, शक्तीप्रमाणे. यथाशक्ती हा एक सामासिक शब्द आहे, तर शक्तीप्रमाणे हा त्याचा विग्रह आहे. यामधील पहिले पद महत्वाचे असून यथाशक्ती हे एक क्रिया विशेषण अव्यय आहे, त्यामुळे त्याला अव्ययीभाव समास असे म्हणतात. पुढचं उदाहरण पाहूया. यथाकाल म्हणजे काळाप्रमाणे. यथाकाल हा एक सामासिक शब्द आहे, तर काळाप्रमाणे हा त्याचा विग्रह आहे. यामधील पहिले पद महत्वाचे असून यथाकाल हे एक क्रिया विशेषण अव्यय आहे, यामुळे त्याला अव्ययीभाव समास असे म्हणतात. पुढचं उदाहरण पाहूया. प्रतिक्षण म्हणजे प्रत्येक क्षणाला. प्रतिक्षण हा एक सामासिक शब्द आहे, तर प्रत्येक क्षणाला हा त्याचा विग्रह आहे. यामधील पहिले पद महत्वाचे असून प्रतिक्षण हे एक क्रिया विशेषण अव्यय आहे, त्यामुळे त्याला अव्ययीभाव समास असे म्हणतात. प्रतिदिन म्हणजे प्रत्येक दिवशी. प्रतिदिन हा एक सामासिक शब्द आहे, तर प्रत्येक दिवशी हा त्याचा विग्रह आहे. यामधील पहिले पद महत्वाचे असून प्रतिदिन हे एक क्रिया विशेषण अव्यय आहे, त्यामुळे त्याला अव्ययीभाव समास असे म्हणतात. पुढचं उदाहरण पाहू. पावलोपावली, प्रत्येक पावलात. पावलोपावली हा एक सामासिक शब्द आहे, तर प्रत्येक पावलात हा त्याचा विग्रह आहे. यामधील पहिले पद महत्वाचे असून पावलोपावली हे एक क्रिया विशेषण अव्यय आहे, त्यामुळे त्याला अव्ययीभाव समास असे म्हणतात. 11 उदाहरण पाहू. घरोघरी म्हणजे त्याचा विग्रह प्रत्येक घरी. घरोघरी सामासिक शब्द आहे, तर प्रत्येक घरी हा त्याचा विग्रह आहे. यामधील पहिले पद महत्वाचे असून घरोघरी हे एक क्रिया विशेषण अव्यय आहे, त्यामुळे त्याला अव्ययीभाव समास असे म्हणतात. पुढचं उदाहरण पाहू. क्षणोक्षणी, प्रत्येक क्षणाला. क्षणोक्षणी हा सामासिक शब्द, प्रत्येक क्षणाला त्याचा विग्रह. पहिले पद महत्वाचे असून क्षणोक्षणी हे क्रिया विशेषण अव्यय आहे, त्यामुळे त्याला अव्ययीभाव समास असे म्हणतात. अशा प्रकारे आपण समास म्हणजे काय समजावून घेतलंय, आणि सामासिक शब्द म्हणजे काय, नंतर समासाचा विग्रह म्हणजे काय हे समजावून घेतलं. समासाचे 4 मुख्य प्रकार माहित करून घेतलेले आहेत आणि उपप्रकारही माहिती झालेत. आणि त्यातला पहिला प्रकार आज आपण अभ्यासलेला आहे, अव्ययीभाव समास. या समासाचं लक्षण अतिशय सोपं आहे की पहिले पद अव्यय असतं आणि या शब्दाचा वापर क्रिया विशेषणासारखा केलेला असतो. तो झाला अव्ययीभाव समास. ओळखणं अगदी सोपं, याचे नियम वगैरे पाठ करत बसायचे नाही, तर वारंवार असे काही शब्द वाचले की हा समास अभ्यासायला सोपं जातं, लक्षात राहतं. पुढील प्रकार जो आहे दुसरा, तत्पुरुष समास, आपण उद्याच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये घेणार आहोत. आताच समजलंय का अव्ययीभाव समास? हो. सोपा प्रकार आहे आणि समासाचा अभ्यास करताना
अतिशय सोप्या पद्धतीने करायचं. काही शब्द साधारणपणे लक्षात ठेवले की येऊन जातं आणि तुम्हाला तिथे पर्याय पण दिलेले असतील. पर्यायातून फक्त ओळखायचंय. आणि समास हा व्याकरणाचा प्रकार आपल्याला फक्त 2 गुणांच्यासाठी बोर्ड परीक्षेला आहे आणि त्याच्यासाठी 4 प्रमुख प्रकार आणि 6 उपप्रकार अभ्यासक्रमामध्ये दिलेले आहेत. आणि पुस्तकामध्ये जे दिलेलं आहे ते अतिशय सोप्या भाषेमध्ये आणि शब्द सुद्धा जे येतील ते तुम्हाला पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचे असणार नाहीत. म्हणजे जे शब्द तुम्हाला सामासिक शब्द येतील ते पाठ्यपुस्तकातले असतील. आणि विशेष म्हणजे तुम्हाला काही वेळेला तक्ता दिला जाईल. तक्त्यामध्ये काही जागा रिकाम्या असतील तेवढ्याच ओळखायच्या. आणि शिवाय पर्याय पण दिलेले असणार आहेत सामासिक शब्दांच्या संदर्भामध्ये. केवळ 2 गुणांच्यासाठी आपल्याला हा व्याकरणाचा प्रकार अभ्यासायचा आहे. आले का लक्षामध्ये? त्याची बनवताना काय करायचं असतं ते, मोबाईल नेहमी आडवा धरायचा असतो. मोबाईल आडवा, उभा नव्हे. उभे व्हिडिओ किंवा बनवतात ते टिकटॉक वर बनवतात. टिकटॉक माहिती आहे का? हो. हा, मग टिकटॉक वरचे जे व्हिडिओ असतात ना ते आता तर ते बंदच झालंय. ते उभा फोन धरायचा. फोन कसा धरायचा? आडवा फोन. मी आता जसं धरलाय ना आडवा, तुम्ही पण आडवा धरलाय का उभा आहे हातात? आडवा. अरे वा, छान. हा, म्हणजेच काय तर हे पहा, मी असा आडवा धरते ना, आडवा फोन धरल्यानंतर त्या चौकटीमध्ये ते बरोबर बसतं. उभा धरल्यावर ते बसत नाही. आणि युट्यूबवरचे व्हिडिओ कसे असतात? सगळे आडवे आहेत. पाहिलं ना तुम्ही? हो मॅडम. बघितलंय ना युट्यूब? हा, मग ते म्हणून काय करायचं, आपलं कोणतंही काम करताना शक्यतो काय करायचं, आडव्या व्हिडिओ लेक्चर आडवं धरायचा असा फोन. हा, आणि निबंध लेखनही छान केलेलं आहे. असं सगळ्यांनी निबंध सुंदर लिहा. निबंध लेखन करताना 3 पानं तरी भरली पाहिजेत. तुम्हाला 10 गुण आहेत की नाही, मग एका पानाला कमीत कमी 3 गुण असा कच्चा हिशेब तर ठेवा मनामध्ये. तुम्ही 1 अन 2 पानं छोटे छोटे निबंध लिहिला तर 10 पैकी गुण देणार कसे तिथे? म्हणून निबंध लेखन 10 गुणांच्यासाठी आहे. तर कमीत कमी निबंध 10 गुणांचा वाटेल असं तर लिहा. म्हणजे तुम्हाला 5, 7, 8 असे काहीतरी गुण मिळू शकतील. छोटा निबंध लिहिला की मग 4-5 गुण मिळू शकतात तिथे. आणि निबंध लेखनात सहजपणे गुण मिळून जातात. खूप कमी लिहायचा नाही आणि खूप जास्तही लिहायचा नाही. जास्त लिहिणारच नाही म्हणा तुम्ही. बोला, आणखी काही विचारायचंय? आकृत्या पण काढलेल्या आहेत छान. बरं, तुम्ही ईमेल तयार करायला शिकलात का? ईमेल करायचा एकमेकींना. रुथ, मुस्कान, ईमेल येतो का नाही? नाही येत मॅडम. ईमेल करा. हा, शिका. आता उदाहरण सांगते मी ईमेलचा तुम्हाला काय उपयोग होईल. आता उदाहरणार्थ तुमचं पहिलं प्रकरण आहे सूक्ष्म अर्थशास्त्र. लिहून झालं सगळं. लिहून झाल्यानंतर तुम्ही तुमच्या वहीचे फोटो काढायचे, त्याची पीडीएफ बनवायची. आणि ती पीडीएफ आपल्या मैत्रिणीला पाठवायची. ती तुला पाठवेन, तुम्ही एकमेकींना पाठवून जा. आणि जरी तुमची वही हरवली, पहा बरं का मी काय सांगते, वही हरवली तर तुमच्या ईमेलवर ती पीडीएफ फाईल आहे ती पुन्हा डाउनलोड करता येते, त्याची प्रिंट मारता येते, किंवा तुमच्याकडे पुरावा राहतो की तुम्ही अभ्यास केलेला आहे. ती पीडीएफ फाईल आहे तुमच्याकडे. म्हणजेच केलेला जो जो अभ्यास आहे त्याच्या जर तुम्ही लहान लहान पीडीएफ फाईल बनवल्या, एकमेकींना पाठवल्या. एकमेकींना वही द्यायची का आता, दे मला ट्युटोरियल लिहायचं, दे मला निबंध लिहायचं, नाही. ईमेल करायचा, आपल्या वहीचे फोटो काढायचे, पीडीएफ बनवायची आणि ईमेलवर सेव्ह करायची. ती केव्हाही तुम्हाला आयुष्यभर उपयोगाला येऊ शकते. आत्ताच्याच वर्षी असं नव्हे तर ती कोणालाही तुम्ही पाठवू शकता. ईमेलवर सेव्ह होतं, माहिती आहे तुम्हाला? हो, आजच माहितीये करते का? मॅडम. हा, ईमेल 2-3 गोष्टी शिका. ईमेल एकमेकींना करायला, किंवा मैत्रिणीला पाठवायचं नसेल तर आपल्या कुटुंबातल्या कुणाचा ईमेल ऍड करता येतं, किंवा आपले स्वतःचे 2-3 ईमेल बनवता येतात. काही अडचण नाहीये. मग आपण आपलेच ईमेल 1-2 बनवून ठेवले तर या ईमेलवरून त्या ईमेलवर पाठवायचं. जसं पत्र पाठवतो त्याप्रमाणेच हा ईमेल पाठवता येतो, माहितीये ना? आणि हे कायमचं सेव्ह राहतं, मग ते कधीही नष्ट होत नाही. तुम्ही फोन जरी बदलला तरी नष्ट होत
नाही, हे लक्षात घ्या. आलंय का लक्षात? हो मॅडम. हा, चला तर मग आपल्या निरोपाची वेळ आलेली आहे. आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये नक्की भेटूया. ओके, बाय बाय. हॅव अ नाईस डे. गुड डे. बाय.